पॉवर प्ले मध्ये आता रोल केला तसा 5 मिनिटाचे झाले व्हिडिओ तरी काफी ठीक आहे. हा तेवढीच पाहिजे आपल्याला. मेन इम्पॉर्टंट मॅच नाही. अरे हा ए याला काढून टाका रे. आरसीबी ची इम्पॉर्टंट मॅच नाही म्हणतो हा. नमस्कार, तुमचं खूप स्वागत आहे आपल्या IPL एडिशन पॉडकास्टमध्ये. तर आज परप्रांतीयांची मॅच असल्याबद्दल मी माझ्या 2 परप्रांतीय मित्र हिंदी मित्रांना घेऊन आलेलो आहे. एक आहेत कौस्तुभ शेट्टी, नमस्कार, आणि ओंकार बोस, नमस्तो. चला तर मग आपण सुरू करूया. आरसीबी पहिली मॅच जिंकली आहे. एक मिनिट ते आमचं ऍटिट्यूड वाला गॉगल राहिलं, घेऊन येतो. 1 मिनिट. ओ दादा, ए आणा आता कोण रो जल्दी तर आपण सुरुवात करूया KKRच्या बॅटिंग पासून. अजिंक्य रहाणेने जसं बॅटिंगची सुरुवात केली आणि 10 ओव्हरमध्ये 100 झाले असेल, तुम्हाला तो छाती फूल गया होगा. अरे हमारा तो छाती बहुत फूल गया था. हमको लगा रोशोगुल्लो खाएगा रात को रोशोगुल्लो, लेकिन ये इडली वालों ने तोड़ दिया रोशोगुल्लो का सपना. इडली वाला म्हणू नका, ते आमचा बॅटिंग बॉलिंग खेळणार आहे. व्हेरी गुड टीम, भारी खेळली आज. तुमचा नमक हराम होता ना तो. तुम्हाला तर आमच्या इडलीची पण गरज नाही, आमच्या फक्त नमकने तुम्हाला ठमक करून टाकला. आरसीबी सोबत पंगा नाही. विराट कोहली अभिषेक शर्मा सारखं खेळला पॉवर प्ले मध्ये, कसं वाटलं तुम्हाला? ते खेळायलाच पाहिजे हो. ते लोक त्यांनी एवढं त्यांना क्रिटिसाइज केले लास्ट इयरला की एवढं स्लो खेळतो, तेवढं स्लो खेळतो. मग त्यांनी दाखवला विराट कोहली अण्णा नम्म हेम्बे, विराट कोहली हेम्बे. मैच को बॉल उसका लगा आज गलती से. ये गलती से नहीं लगा रे, चांगला खेळला त्यांनी, तरी पण तुम्हाला क्रिटिसाइज करायचं असतंय. पहली बार जीतो. पहली बार नाही जीतो, पहली बार जोरदार जीतो. शुरू करता जोर से, बाद में पीस हो जाता विराट कोहली. आज तो तुम्हारा नौशिब अच्छा था, हमारा रोशल चला नहीं. वो आज दत्तो जयंती है ना, तो हम लोग मच्छी खाते नहीं. मच्छी खाया रहता ना तो रोशल चलता था, रसगुल्ला बटता था. अरे ते रसलला तर आमचा फक्त सुयशनी असं बॉलिंग टाकून कसं स्टंप मधनं उडवलं ते कळलं नाही हो. रसल जीतता था ना, तुमको मादल जितनी खाया जाता था. शिव्या देते कट्ट पाडबिडते निघा. मादल जितनी गाली नहीं है, मादल जितनी स्वीट है, स्वीट. हा ते स्वीट वाचला. हा यश दयाल एवढं टीम मध्ये ठेवता तुम्ही, एवढं कॉन्फिडन्स कुठून येतो तुमच्यामध्ये? कॉन्फिडन्स ते स्टार्टच होतं विराट कोहलीपासून. विराट कोहली म्हणजे कॉन्फिडन्स तिकडं आलं. मग म्हणून आता कसं ते एका प्लेअरच्या मनात कसं ते 5-6 मारले होते, त्याची भीती होती. ती भीती घालवण्यासाठी मुद्दाम यश दयालला बॉलिंग दिली. आज कसं रिंकू सिंगला टिंकू सिंग करून टाकला बघा, एकदम फिनिश. हे आरसीबी फॅन वाले खूप जास्त करतात एकदम. ते हनुमान पण एवढं राम भक्ती करत नसेल जेवढं हे विराट 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 करत बसलं. हो, तुम्हाला खोटं वाटतं का? वो सी से कॉन्फिडन्स नाही, क्रिटिसाइज आहे खाली. 1 मिनिट, माझ्या छातीत पण उघडून दाखवलं तर असा विराट कोहलीचा फोटो दिसेल तुम्हाला. दिखाव मजाक लागताय तुमको. हा हे बघा खोटं बोलतो का मी? हे बघा विराट कोहली, तुम्ही पण बघा, खोटं नाही बोलत मी. एकदम मोठा फॅन. जसं पाऊस वगैरे चालू होता आदल्या दिवशी आणि आरसीबी कसं सुरुवातचेच काही मॅच चांगली खेळते. व्हॉट डू यू मीन? माझा पूर्ण प्रश्न ऐकून घ्या, तुम्ही एवढं रिएक्ट नका करू. तर मग तुम्हाला कसं वाटलं होतं? टेन्शन आलं होतं का की पहिलीच मॅच जरा पावसात गेली, 1च पॉईंट भेटेल आपल्याला, मग काय होईल? तसं तर ते प्रॉब्लेम आहेच बघा. म्हणजे आरसीबीला शेवटी जाऊन पॉईंट्समुळेच थोडासा प्रॉब्लेम येतो. आम्हाला थोडं टेन्शन नव्हतं, पण यावेळेस प्रॅक्टिस मॅच मी बघितली होती बेंगलोरची. म्हणजे थोडं स्कोअर बघितला होता त्याचा. त्यांनी प्रॅक्टिस मॅच मध्येच बरेच 280 वगैरे केले होते. हा झालं होतं ते मॅचच्या पहिल्या मॅचच्या आधी प्रॅक्टिस मॅच. हा कोणासोबत खेळतात प्रॅक्टिस? ते झालं बघा माझं. हा नाही ते त्यांच्या टीम मध्येच 10 जणांचं 11 जणांचं असतं. मग हा ते टर्फ सारखंच खेळले. मग तिथं स्कोअर 280 वगैरे झाला. मग मला ते असं माहिती होतं थोडं 5 ओव्हर जरी मिळाले असते तरी कमीत कमी 90 रन तरी केलेच असते आरसीबी. इस बार आरसीबी का चांसेस ज्यादा है क्योंकि अच्छा कैप्टन मिला है. अरे कैप्टन तो वो है, लेकिन दिमाग आमचा विराट कोहलीचाच शेवटी. तुम धोनी फैन भी लगता है थोड़ा थोड़ा. नहीं धोनी फैन बाद में. स्टंप के पीछे से गेम बदलता है. ये बाउंड्री से गेम बदलता है. नहीं 30 यार्ड के अंदर से. अभी आ लेते हैं उसके अंदर.
पण ह्यांनी तुमच्या टीमला एवढं ग्रँटेड घेतलेलं असं ते बोलत होते की इथं 2 पॉईंट आम्हाला फिक्सच होते 5 ओव्हरमध्ये 90 रन. असं तुम्हाला वाटत नाही वाईट असं की तुमच्याकडे एवढे भारी बॉलर वगैरे असं नाही कोण पण काय पण बोलून जातो तुमच्या टीम बद्दल? एवढं वाईट वाटतंय माझं बेंगोली पण निघत नाही रागामध्ये. आता मराठीत शिवाय घालायची वाटतात. एवढं वाईट वाटतंय काय बोलणार. घालून टाक शिवाय त्याला मराठी नाही कळत. नाही बोलताय ना पप्पा बघतात ना. एवढ्या वेळात तरी मी मराठीतच बोलतो आता काय मराठी येत नाही बोलतो हा. अच्छा हो तू बेंगलोर तुम हिंदी नहीं चलता तुमको. हाँ मराठी समजता है हिंदी नहीं आती इनको. हे रसगुल्ला तर इथं ठेवलाय महाराष्ट्रात आहे म्हणून. बंगाली लिटरेचर वगैरे खूप फेमस है. हाँ देखो सचिन का पुस्तक पढ़ता है. तो तुम कुछ दो पंथी बोल. अरे यांच्या प्लेअरला ते बॉल पडता येत नाही ते काय पुस्तक पडताय म्हणताय. तुम्हाला लिटरेचर पे उंगली उठाया. वो बंगाल वाले नहीं वो बांग्लादेश वाले. उनको पढ़ना नहीं आता. वो खाली वोट देने के लिए इधर आते फिर चले जाते. जास्त ठीक आहे तर मग आपण मला वाटतं आपलं डिस्कशन इकडेच थांबवलं पाहिजे. तुम्ही जिंकलाय तुमचा आज मान आहे. सो तुम्हाला काही 2 शब्द जर बंगाली बाबाला बोलायचे असतील तर तुम्ही बोलू शकता. गरीब लोकांशी ना माताडदिल्ला ई साला कापनाम दे. आखिरी शब्द हमेशा बंगाली का होता है. आम्ही जे तुम्हार शुद्ध जे तुम्हार छिन छिन छिन. तर थँक्यू कचऱ्या निघते आम्हाला इथं बोलवल्याबद्दल. आम्हाला लई मजा आली बघा. मॅच बघून पण मजा आली आणि इकडे येऊन पण मजा आली. हे रसगुल्लाचं जाऊ दे पण तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अण्णा लोक सगळे सपोर्ट करा. जे अण्णा नाही आहेत ते लोक पण सपोर्ट करा. ओ रसगुल्ला बोलो. हमको भी बहुत मजा आया. मैच देख के मजा नहीं आया पॉडकास्ट में आके मजा आया. वो कैसा मजा आएगा तुम हार गया. सीधे लेकिन भेटूया नेक्स्ट एपिसोड मध्ये थँक्यू दुसऱ्या नवीन गेस्ट सोबत. कोण आहे गेस्ट? नमस्तो. ते ठीक आहे बाय बाय. नमस्तो. बाय.